तर मंत्रिपदावरून भुजबळ आणि अजित पवारांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात असताना अजित पवारांना टार्गेट करणं चुकीचं असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। भुजबळांनी सामोपचाराची भूमिका घ्यावी असं मिटकरींनी म्हटलंय। भुजबळांनी अजित पवारांशी चर्चा करावी असा सल्ला मिटकरींनी दिलेला आहे। भुजबळांच्या भूमिकेवरती मिटकरींनी मात्र आक्षेप घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। अमोलजी, छगन भुजबळ यांची नाराजी लपलेली नाहीये, त्यांचे कार्यकर्ते आंदोलन करतात तर एकीकडे भुजबळांनी जो काही आज मेळावा घेतला त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समोर जी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यांच्या निशाण्यावरती अजित पवार पाहायला मिळतात। मला वाटते अशा प्रकारे हे करून कॉन्ट्रोवर्सी केल्यापेक्षा किंवा खतखत काढल्यापेक्षा समुपचाराने हा प्रश्न मिटलेला कधी चांगला। शेवटी पक्षांतर्गत विषय आहे, घरातला विषय आहे, अशा प्रकारे साहेबांनी करू नये अशी आमची त्यांना विनम्रपणे विनंती आहे। नाही, सामोपचाराने प्रश्न मिटवायचा असेल तर आपल्याकडून काही पावलं उचलली गेली आहेत का? बघा, त्यांच्या कार्यकर्त्यांनी इतके काही सांगितलं, आंदोलनं केली, खालच्या पातळीवर टीका टिप्पण्या केल्या, तरी आमच्या पक्षातल्या कोण्या लोकांनी काही असं वाईट काही बोलले नाहीत किंवा रिॲक्शन दिलं नाही। पण मला असं वाटतं की ते वरिष्ठ आहेत, त्यांचा मान मोठा आहे, ते पक्षात ज्येष्ठ आहेत, तोच ज्येष्ठतेचा मान आजही कायम आहे। आमच्या पक्षातल्या कुठल्याही नेत्यांनी त्याच्यावर कमेंट्स केलेली नाही। आम्ही तर छोटे छोटे कार्यकर्ते आहोत पक्षाचे, फक्त आम्ही तुमच्या मीडियासमोरून भूमिका मांडतो की आम्हाला जे अस्वस्थ करणारं वातावरण दिसतंय, अगदी तुम्ही आंदोलनं करतायत अशा पद्धतीनं साहेबही बोलत असतील, साहेबांनी थोडासा आपला क्रोधाग्नी शांत करावा आणि समुपचारानं हे मिटवावं अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना। त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की उग्र स्वरूपाचं आंदोलन करू नका, शिवीगाळ करू नका, भावना व्यक्त करावी। तुम्ही जोळे मारण्यापर्यंत त्यांच्या प्रतिमेला करता, हे काय, हे आमच्यासारख्याला वेदना तर यानं हे कितपत बरोबर आहे? जे ते कार्यकर्ते उथळ माथ्याचे त्यांना कितपत शोभतं हे? ज्या अजितदादांच्या सोबत तुम्ही आलात, तुमच्याच कॉलेजमध्ये एक मोठा मेळावा पहिला सुरुवातीला घेतला, सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या, तुम्ही प्रत्येक स्टेजवर दादांच्या अगदी बोलत होता आणि आज तुम्ही त्याच नेत्यांबद्दल जोळे मारो आंदोलन करताय कार्यकर्ते म्हणून। आम्हाला काही वाईट वाटत नसत। अजितदादाला टार्गेट करण्यामागं कोणाचं षडयंत्र आहे बघा। ते पण त्यांच्या भाषणात अजितदादा टार्गेट दिसत होते, कारण त्यांचं असं पण म्हणणं होतं की लाडकी बहिणीमुळे यश मिळालं आहे असा काही लोकांचा फक्त भ्रम आहे। मग कशामुळे मिळालं? तो भ्रम दूर करा। लाडकी बहीण योजना पूर्णपणे राबवल्या गेली आणि अजितदादांनी पहिल्याच दिवशी कबूल केलं सभागृहामध्ये की आम्ही जे काही या सभागृहात बसलेलो आहोत ते लाडक्या बहिणीच्या आशीर्वादामुळे बसलेलो आहोत। लाडकी बहीण योजना कार्यान्वित ज्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला त्यात भुजबळ साहेब पण होते ना, त्यांना विश्वासात घेऊन निर्णय झाला असेल ना। मग आता जर ते श्रेय सावित्रीच्या लेकींना दिल्या जात असेल तर याचं स्वागत केलं पाहिजे। भुजबळांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही थेट भाजपमध्ये जा किंवा स्वतःचा पक्ष काढा। कार्यकर्ते फार उतावीळ असतात, अनेक कार्यकर्ते आपली भावना बोलून दाखवतात, शेवटी अंतिम निर्णय नेत्यांनी घ्यायचा असतो। त्यामुळे भुजबळ साहेबांनी योग्य निर्णय घ्यायची की नाही घ्यायचा ते त्यांनी ठरवावं। समजूत काढली जाईल का? प्रांताध्यक्षांनी स्वतः सांगितलंय की त्यांची समजूत काढू, त्यांनी पण ऐकायला तयार झालं पाहिजे। मला असं वाटतं की साहेबांनी थोडासा आपला उग्र स्वभाव बाजूला ठेवावा आणि समुपचाराने हे सगळं मिटवावं। ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, नागपूर।